थँक्यू थँक्यू थँक्यू. चला या सर्व टीम्स प्लीज जुनादुर्गी टीम चला आपण पुढे यायचंय. आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. प्लीज जुनादुर्गी टीम आपण या ठिकाणी यायचंय. चला आपण प्लीज जुनादुर्गी टीम आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचंय. बक्षीस वितरण सोहळा पार पडल्यानंतर आपण जल्लोष करा काय करायचं आहे तो. या स्पर्धेवर नाव कोरडे जुनादुर्गी टीमनं. आपण पहिल्यांदा तर स्वागत आणि सत्कार पार पाडू, त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. चला आपण पहिल्यांदा स्वागत आणि सत्कार पार पडतोय. 2 दिवसांमध्ये आपल्याला 3 ऑफिशियल पंच जे लाभले, त्या 3 ऑफिशियल पंचांचा पहिल्यांदा आपण सन्मान करतोय.
प्रिन्स मूवीज देखील आपण सन्मान करून घेतोय. दिशान पाटील. दिशान पाटील आपण यायचे. प्रिन्स मूवीज जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पार पडलं. याच्या पुढचा सत्कार गोड आवाज लाखिवली व्हॉइस ऑफ लाखिवली हर्ष पाटील यांचा सत्कार करायचा आहे. हर्ष पाटील यांचा सत्कार वैभव पाटील यांच्या हस्ते. चांगले असे मित्राचा सत्कार आज मित्र करत आहेत त्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या. आवाज बसले बशी आता. आपण पाहतायत या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे जे बक्षीस आहेत ते पुरस्कृत झाले होते. अर्थातच आपण पहिल्यांदा वैभव पाटील आपल्यामध्ये उपस्थित वैभवजी पाटील यांचा सन्मान करून घेतोय. नरेंद्रजी पाटील आपल्याला विनंती या स्पर्धेकरता. आपण पाहतायत वैभव पाटील आणि हर्ष पाटील यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक प्राप्त झाले होते. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक घेल देखील प्राप्त झाले त्यांचा सन्मान. त्यानंतर सूरजजी पाटील साहेब लाखिवली गावचे उद्योगपती साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. त्यानंतर मोहितजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण देखील यायचंय. त्यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द मॅच करिता आपल्याला आणि योगेशजी पाटील आपण यायचंय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पारितोषिक प्राप्त झालं होतं. थंडपे योगेश पाटील आणि मोहित पाटील दोन्ही प्रेक्षक दोघांनी देखील यायचंय. त्यानंतर चेतनजी राऊत साहेब आपल्याला देखील विनंती आपण देखील यायचं मान्यवर कक्षामध्ये. आपण पाहतायत योगेश पाटील आणि मोहित पाटील यांचा सन्मान ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेकरिता कोल्ड ड्रिंक प्राप्त झाली होती मॅन ऑफ द मॅचची त्यांचा आपण शाही सन्मान करतोय दोघांचं. नक्कीच एवन जोडी यांचा आपण सन्मान करून घेतोय. चंद्रकांतजी बाबरे साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान करून घेतोय. चंद्रकांतजी बाबरे साहेब आपल्याला विनंती आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणाची सोय झाली एका दिवसाची. त्यानंतर आपण पाहतायत रोहितजी पाटील साहेब जर आपण उपस्थित रोहितजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी आपल्याला जेवणाची सोय उपलब्ध झाली आपण देखील उपस्थित आहात तर आपण देखील यायचं मान्यवर कक्षामध्ये. साईनाथजी काटेकर साहेब आपल्याला देखील विनंती आपण देखील यायचंय. आता मान्यवर कक्षामध्ये सन्मान पार पडत असताना आपण हा सन्मान समाप्त झाल्यानंतर लगेच मॅच ऑन या ठिकाणी मॅच बोलतोय. आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. आपण सन्मान पार पडत असताना पाहतोय. जर कोणाचा सत्कार राहिला असेल तर कोणी वाईट मानून घेऊ नका कारण स्पर्धा ही आपलीच आहे आपल्याच गावाची स्पर्धा आहे. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे आता वाटचाल करतोय. चला 4 टीम्स ज्या क्वालिफाय झाल्या होत्या 4 टीम्सला या ठिकाणी बक्षीस प्राप्त होईल. सेमीफायनल मॅच मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक टेमगर टीमचं पंडित आपण यायचं विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित साहेबांचा आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन साहेबांना सन्मानित करतोय. संदीपजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. मॅन ऑफ द मॅचची कॅप त्यानंतर ट्रॉफी आणि थंड पेय देऊन त्याचबरोबर थंड पेय आणि कॅप देखील द्यायची आहे. थंड पेय देखील द्यायचंय आपण पाहताय या ठिकाणी. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जुनांदुर्गी टीमचा ट्रम्प कार्ड बॅटर दिलीप. कम ऑन दिलीप. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच
दिलीप कारभारी. आपण पाहतायत दिलीप यांचं ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी लाखिवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष रमेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. जबरदस्त शेवटच्या मॅच मध्ये बॅटिंग केली. जरा टाळ्या होऊ द्या जुनांदुर्गी टीम. त्यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. आपण पहिल्यांदा चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. त्यानंतर आपण बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत. आणि त्यानंतर दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. ठीक आहे. चला चौथ्या क्रमांकावर जी टीम उपस्थित राहिली आहे एकंदरीत चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सर्वली टीमचा प्रतिनिधी कोण असेल तर याचे सर्वली टीमचा प्रतिनिधी प्लीज सर्वली टीमचा प्रतिनिधी कोण असेल तर यायचंय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सरवली टीमच्या नावावर गेलंय. चला इथं टाळ्या होत्या टीम सरवली. सरवली टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी टेमगरपाडा टीमचे प्रतिनिधी सरवली टीमच्या या ठिकाणी मात्र पारितोषिक घेत आहेत. चौथा क्रमांक या ठिकाणी सरवली टीमच्या नावावर गेले. आपण पाहतायत ट्रॉफी आणि रोख रक्कम या ठिकाणी देऊन मात्र आपण पाहतायत सर्व टीमला सन्मानित केलं जात आहे. आपण पाहतायत संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र रोख रक्कम दिली जाते. जबरदस्त खेळ टीम सरवलीचा राहिला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या टीमच्या नावावर राहिलंय. नक्कीच सेमीफायनल मध्ये पराभूत झाली टीमचं नाव आहे जनवन टेंबिवली. कमॉन रोख रक्कम आणि त्याच सोबतीने ट्रॉफी देऊन आपण टेंबिवली टीम च्या खेळाडूंना इकडनं सन्मानित करतोय. लवेशजी पाटील साहेब त्याचबरोबरीने रमेश जी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देतो टेंबिवली टीमची. ही चौथी ते पाचवी स्पर्धा असेल आणि आता ट्रॉफीवर नाव देखील कोरलंय बजरंग बली की जय हनुमान टेंबिवली या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. आता बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज आणि थर्ड प्राइज आणि फर्स्ट प्राइज इकडनं आपण नामकरण करतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा उत्कृष्ट गोलंदाज जे राहिले होते ते उत्कृष्ट गोलंदाज. चला सर्व टीम आपण पुढे यायचे प्लीज. सर्व टीम्स आपण पुढे यायचे. आपण या ठिकाणी बक्षीस देतोय. बेस्ट बॉलर पहिल्यांदा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यानं कमालीची गोलंदाजी केली ज्यानं वैयक्तिक गोलंदाजी करत असताना 6 विकेट्स प्राप्त केले आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावर विकेट मध्ये रँक केली. अर्थात टीमचं नाव आहे एनी गेसेस टीमचं नाव चला गेस करायचंय. टीमचं नाव आहे टेमगरपाडा. खेळाडूचं नाव आहे ते म्हणजेच पंडित भोईर. आपण पाहतायत या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी संजयजी पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहतायत जुनादुर्गी गावचे उद्योगपती संदीपजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते दिली जाते. जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 6 विकेट उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. चला गेस करा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गेस करायचंय. टीमचं नाव आहे सरवलीपाडा. खेळाडूचं नाव आहे ते म्हणजेच नितीन ज्यानं वैयक्तिक 50 धावा बनवल्या. तो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. आपण ही ट्रॉफीज मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते देतोय. साईनाथजी काटेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. उत्कृष्ट फलंदाज सर्व टीमचा बॅटर ठरलाय.
त्यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देणार आहोत आणि त्यानंतर द्वितीय पारितोषिक आणि त्यानंतर फर्स्ट प्राइज. एनी गेसेस मॅन ऑफ द सिरीज? मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज नाव एकच पुढे येत आहे. अजून नाव आहेत, अजून नाव आहेत. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक ज्यानं धावा बनवल्या 80, ज्यानं विकेट घेतल्या ते म्हणजेच 5 आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं किताब गेलंय. कोणती टीम आहे? टीमचं नाव आहे जुना अंदुरकी, खेळाडूचं नाव आहे जीतू. मॅन ऑफ द सिरीज कल्पेजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जीतू करिता या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मान्यवर पाहुणे संदीपजी जाधव साहेब, आपल्याला विनंती आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज चे पारितोषिक द्यायचे. आपण पाहताय राजेशजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं मॅन ऑफ द सिरीज कूलर देऊन आपण जीतू याला सन्मानित करतो. जुना अंदुरकी टीम चला टाळ्या होऊ द्या. आणि त्यानंतर आपण क्रमांक 2ची ट्रॉफी देतो. या स्पर्धेमध्ये ज्यांचे अथक प्रयत्न राहिले, शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांना फाईट दिली, परंतु शेवटच्या क्षणाला येऊन त्यांना पराभव स्वीकारावं लागलं. अर्थातच दुसरं पारितोषिक या स्पर्धेमध्ये नाव आहे एकच, अर्थातच टीम टेमगरपाडा ठरली आहे द्वितीय क्रमांकाची मानकरी. चला कमॉन. कल्पेश ठाकरे यांच्याकडून विनायक आणि दिलीप यांच्याकरिता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला दोन्ही मेंबर यायचे आपण पहिल्यांदा स्टेजवर. जबरदस्त खेळ त्याने केला. या ठिकाणी आपण रमेशजी बबन पाडे साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही खेळाडूंना पारितोषिक देतोय. आपण पाहतायत ते पारितोषिक दिलं जात आहे. चला लवकर आपण आता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. चला कमॉन. जुना अंदुरकी जय हनुमान चषकाई चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम लवेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देतोय. चला कमॉन जुना अंदुरकी टीम, वेलकम टू स्टेज. ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन इकडनं आपण सन्मानित करतोय. जय हनुमान चषक लाखिवलीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ शिवनेरी जुना अंदुरकी. थँक्यू. आपण बक्षीस वितरण 16 पार पडला असं घोषित करतोय. 2026 जय हनुमान लाखिवली चेष्टावर नाव कोरले टीम शिवनेरी जुना अंदुरकीनं.